पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा। देह काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे। देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे। देह काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे। निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे मनोनी व्यर्थ गेला। देह काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा। तुकोबराय इथे सकळ मानवजातीला उपदेश करतायत की हे मनुष्यानो, तुम्ही या संसारात मनुष्य म्हणून जन्माला आलात। मग तुम्ही मनुष्याच्या जन्माला का आलात याची आठवण ठेवा। का आलात मनुष्याच्या जन्माला, किंवा मनुष्य जन्माचा मुख्य उद्देश काय। तर ज्ञानोबराय सांगतायत, पाहे पाशराच्या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ अगवा सांडोनिया। मनुष्या तू इथं केलंयस ते केवळ एका कारणासाठी, आणि ते कारण म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी। जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य देहीचा हाच स्वार्थ साधाव्या चौथा पुरुषार्थ। मनुष्य जन्माचा एकच उद्देश आहे, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडणं, अर्थात मुक्ती मिळवणं। मनुष्य जन्म खाणे पिणे मजा करणे भोगविलास यासाठी नाही आहे। खाणे पिणे आणि मजा हजा करण्यासाठी 84 लाख योनी पडल्यात। वर स्वर्ग जनोलोक तपोलोक महिरलोक ब्रह्मलोक सत्यलोक तिकडे भोगविलास आहेत, त्याही योनी पडल्यात। मनुष्य योनी मजा करण्यासाठी भोगविलासासाठी नाही आहे। मग मनुष्य योनी फक्त आणि फक्त भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी आहे, मुक्त होण्यासाठी आहे, अर्थात जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी आहे। आपल्या पाठीमागे लागलेला जन्म मृत्यूचा फेरा चुकावा यासाठी उभं आयुष्य मनुष्यानं प्रयत्न करावा, मुक्ती मिळवावी आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडावं, यासाठी मनुष्य जन्म आहे। आणि म्हणून तुकोबराय अखिल मानवजातीकडे बोट करतायत आणि म्हणतायत की हे मनुष्या, तू या संसारात मनुष्य म्हणून आलाय आणि फक्त मनुष्य योनीतूनच भगवंताची प्राप्ती होते, अर्थात मुक्ती मिळते
अर्थात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडता येते. मग मनुष्या, तू उठ. संसारात मनुष्य म्हणून आलाय आणि फक्त मनुष्य योनीतूनच मुक्ती मिळवता येते. मग मनुष्या, तू मृत्यूलोकात मनुष्य म्हणून आलायस, संसारात मनुष्य म्हणून आलायस, तर उठ, जागा हो, सावध हो. पांडुरंगाला शरण जा. पांडुरंग उदार आहे, तो तुला मुक्ती देईल, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढील. असा सरळ सरळ उपदेश तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात करतायत. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. आलिया संसारा, हा संसार म्हणजे काय? तर संसाराच्या अनेक व्याख्या आहेत, परंतु प्रामुख्यानं संसाराच्या दोन व्याख्या दिसून येत आहेत. ज्ञानोबाराय संसाराची व्याख्या करतायत. माऊली लिहित आहेत, आगा उपजने निमने हे साचची जे का मानने, तो जीव लोकू मी मने का संसार हान. आगा उपजने निमने हे साचची जे का मानने, तो जीव लोकू मी मने का संसार हान. जन्म आणि मृत्यू, इथे जन्म आणि मृत्यू सत्य मानणं, याला ज्ञानोबाराय संसार म्हणतात. आगा उपजने निमने हे साचची जे का मानणे, इथे जन्म आणि मृत्यू सत्य आहेत किंवा इथं जन्म आणि मृत्यू होतात हे सत्य मानणे, याला ज्ञानोबाराय मृत्यूलोक म्हणतात किंवा संसार म्हणतात. ही थोडी संसाराची विशाल व्याख्या झाली, परंतु ढोबळ मानाने आपण संसाराची जी व्याख्या करतो की संसार म्हणजे काय, की धन दौलत, शेतीबाडी, पैसा आदला, बायका मुलं, गाड्या घोड्या बंगले, नोकरी व्यवसाय धंदा, या सगळ्या गोष्टीला मिळून आपण संसार म्हणतो. आणि आजच्या या प्रस्तुत अभंगात आपण हीच संसाराची व्याख्या घेऊयात. धन दौलत, गाड्या घोड्या बंगले, मुलं बाळं, बायका पोरं, हा सगळा समुदाय म्हणजेच संसार, यालाच आपण संसार म्हणूयात. तर या संसारात तुम्ही जन्माला आलेत, मनुष्य योनीत आलेत, आणि फक्त मनुष्य योनीतूनच तुम्ही मुक्ती मिळू शकता, अर्थात जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकता. मग महाराज म्हणतात ती संधी तुमच्यासाठी. तुम्ही संसारात आहात, मनुष्य रूपात आहात, मग उठा ना, उठा, वेग करा. कशासाठी? मुक्त होण्यासाठी. का वेग करा? तुकोबाराय म्हणतात उठा आणि वेग करा. कशासाठी? तर मुक्त होण्यासाठी. का वेग करा? का तातडीनं उठा? तर याचं कारण मरणाला मुहूर्त नसतं. वारया वाट न वाहे की मरण मुहूर्त पाहे, का निषिद्धाशी भिहे आगी जरी, की मरण मुहूर्त पाहे. जगात प्रत्येक गोष्टीला मुहूर्त आहे, फक्त मरणाला मुहूर्त नाही आहे. मरण अचानक येतं, तुमच्यावर धाड घालतं, तुम्हाला ओढून नेतं, मारून टाकतो, सगळा खेळ संपतो. मग तुम्ही कुणी असा, मृत्यूपुढं सगळी ऐट थांबते. मग मनुष्या तुझ्या आयुष्याचा भरोसा नाही आहे. तू कुठल्याही क्षणी मरू शकतो, कुठल्याही क्षणी
मनुष्य देह किती किती शॉर्ट लाईफ आहे माणसाचं. माणसाच्या जीवनाचा अजिबात भरोसा नाही आहे. हे सांगताना तुकोबाराय म्हणतात की ग्रासगिळी सत्ता नाही हाती. ग्रासगिळी सत्ता नाही हाती. तुम्ही हातात घास घेतलाय आणि तोंडात घालायचा आहे. हातात घास घेतलाय आणि तोंडात घालायचा आहे, तेवढ्यात तुम्हाला हार्ट अटॅक येतो. हातातला घास हातात राहतो. तुम्ही खुर्चीत किंवा जाग्यावर मरता. हातात घेतलेला घास तोंडापर्यंत नेण्याची तुमची सत्ता नाही आहे. ग्रासगिळी सत्ता नाही हाती. इतकं मनुष्य जीवन क्षणभंगूर आहे. काळनळाच्या तोंडी लावली लोणियाची उंडी, माशी पाक पाकडी तो भेसरे. एक मोठा लोण्याचा गोळा आहे आणि तो प्रखर उष्णतेत टाकलाय, आगीत टाकलाय. किती वेळ लागतो वितळायला? अहो, टाकला की वितळतो. लोण्याचा गोळा प्रखर आगीत वितळायला जेवढा वेळ लागतो तितक्या क्षणात मनुष्य मरतो. माशीला पंख फडफडायला जेवढा वेळ लागतो तितक्या क्षणात मनुष्य मरतो. क्षणभंगुर हे जाय न कळता ग्रासगिळी सत्ता नाही हाती. इतकं क्षणभंगुर आहे. आणि इतकं क्षणभंगुर आहे, मरणाला मुहूर्त नाही आहे. मरण कुठल्याही क्षणी तुम्हाला अचानक ओढून नेतं. आणि मरणानं तुम्हाला ओढून नेलं की पुढे मनुष्यजन्म कधी मिळेल, काय मिळेल? मिळतो, पण अनंत अनंत काळानंतर, अंदाजे 10-12 कोटी वर्षानंतर मनुष्यजन्म मिळतो. अंदाजे, एकदम फायनल सत्य नाही, पण अंदाजे 10-12 कोटी वर्षानंतर मनुष्यजन्म मिळतो. अहो, तर 100 वर्ष लवकर जात नाही तर 10-12 कोटी वर्ष कधी जायचे? 10-12 कोटी. आणि म्हणून ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही मृत्यूलोकात आहात, मनुष्य जन्मात आहात. आणि मनुष्य जन्मातूनच, मनुष्य योनीतूनच मुक्ती मिळते. जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता येतं. अन्यथा तुम्हाला 84 लक्ष योनीमध्ये सातत्यानं फिरावं लागतं. हे रहाटगाडगं आमच्या मागचं संपत नाही. उपजे ते नाचे, नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जीवन क्षणभंगूर आहे, अनिश्चित आहे. काळ कधी ओढून नेईल याचा पता नाही आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात की उठा, आलिया संसारा, हे संसार आल्यानं माणसानं उठा. उठा. कसं उठा? की एखादा मुलगा 12वीची परीक्षा देतोय, 12वीची CET द्यायची, जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे. 12वीची CET जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र निवडायचं आहे. 12वीची परीक्षा आहे, CETची. आणि कुशाल ढाराडूर चादर घेतली आणि झोपलाय. आई येते म्हणते, ए बाबा उठ उठ, त्वरा कर, उद्या पेपर आहे, उठ उठ, अभ्यासाला लाग. पोरगं धडपडून उठतं, पुस्तक घेतं, वाचत बसतं. उद्या सकाळी पेपर आहे CETचा, 12वीचा. हां, तुला मेडिकल लागायचं, इंजिनिअरिंग लागायचं, कुठं जायचं निर्णय होणार आहे, उठ उठ. आई उठते, पोरगं धडपडून उठतं, धडपडून जागं होतं आणि उठतं. उद्या सकाळी 12वीचा CETचा पेपर आहे, रात्री झोपला ढाराडोर, आई म्हणते उठ, पोरगं धडपडून जागं होतं. तुकोबाराय म्हणतात उठ उठ, मरणाचा भरोसा नाही, कधी बडून नेईल, उठ. शहाणा मनुष्य धडपडून जागा होतो आणि भक्तीच्या वाटाला लागतो. ये झळझळून वहिला निघ, भक्तीचे वाटे लाग, जे पावसी अव्यंग निज धाम माझे. ज्ञानोबा आहे, ओठ. तुकोबाराय म्हणतात ओठ. 12वीचं पोरगं उद्या पेपर आहे, जसं झळझळून उठतं आणि अभ्यासाला लागतं, तसं झळझळून उठा आणि मोक्षाच्या अभ्यासाला लागा. आणि हा मोक्षाचा अभ्यास आहे रामनाम. का? तर मरणाचा भरोसा नाही, ते कधी अटॅक मारतं आणि पकडून नेतं. वाघासारखी दहाड मारतं, तुम्हाला पकडून नेतं. मरणाला मुहूर्त नाही आहे. म्हणून महाराज म्हणतात उठ, मरण वढून नेईल, मोक्षाच्या मार्गाला लाग, भगवत प्राप्तीला लाग. तुमच्या मागं वाघ लागलाय,
तुम्ही दमान चालताल का पाय मोजीत? वाघ मागे लागल्यावर तुम्ही टिंबटिंबाला पाय लावून पळताल? ते टिंबटिंब कळाल तुम्हाला? आपण म्हणतो मराठीत म्हणे टिंबटिंबाला पाय लावून पळालं. खरोखर वाघ माग लागला, प्रत्यक्षात खरोखर वाघ मागे लागला, तुम्ही टिंबटिंबाला पाय लावून पळाल. तिथं जसं वाघ मागे लागल्या देहभान विसरता आणि वेगात पळता, तसं तुकाराम म्हणतात ओठ आणि पळण्याचा वेग कर. कशासाठी? मुक्त होण्यासाठी. मुक्त होण्यासाठी तातडी कर. का? तर मनुष्यदेह अल्पायुष्य आहे, याचा घडीचा भरोसा नाही आहे. हा पाण्याचा बुडबुडा आहे, आत्ता आहे, 1 मिनिटात नाही आहे. आणि म्हणून सावध हो, म्हणून सावध हो. वेग धर. वाघ मागा लागला, वेग धरा पळायचा. का? जीव वाचवायचा. हां, जन्ममरणाचा फेरा मागा लागलाय. वेग धरा, वेग धरा पळायचा. कशा करता? जन्ममरणाचा फेरा चुकवण्याकरता. जन्ममरणाचा फेरा चुकवण्याकरता. आणि म्हणून 12वीच्या मुलाला जशी आई म्हणते ओठ, उद्या पेपर आहे ओठ, मुलगा धडपडून उठतो, अभ्यासाला लागतो. तसं तुम्ही धडपडून उठा, धडपडून उठा, मुक्तीच्या अभ्यासाला लागा. आणि मुक्तीचा अभ्यास आहे रामनाम. निरंतर रामनाम घेणे हा मुक्तीचा अभ्यास आहे. सावध व्हा. भूतकाळ गेला, आपला नाही आहे. भविष्यकाळ जीवनात येईल, याचा भरोसा नाही आहे. आहे तो वर्तमान काळ आमचा आहे आणि तोही मुठीत धरलेल्या पाण्याप्रमाणे निसटून चाललाय. हातात गहू धरले, मुठीत टिकून राहतील, पण मुठीत पाणी धरलंय, किती वेळ टिकेल? धरल्या धरल्या निघून जाईल. म्हणून भूतकाळ गेला, आमचा नाही आहे. भविष्यकाळ जीवनात येईल, याचा भरोसा नाही आहे. आहे तो वर्तमान काळ आमचा आहे, तोही मुठीत धरलेल्या पाण्याप्रमाणे निसटून चाललाय. आणि म्हणून या वर्तमान काळाचा फायदा करून घ्या. सावध व्हा, जागे व्हा, उठा, उठा, वेग करा. हां, कशा करता? हरिनाम घेण्याकरता, पांडुरंगाला शरण जाण्याकरता. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा, शरण जा उदारा पांडुरंगा. बाबा उठाव, बाबांनो उठा. हां, पुन्हा मनुष्य जन्म नाही आहे, लवकर नाही आहे, मिळालं तर 10-12 कोटी वर्षानंतर. उठा. जे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लोक झोपलेत त्यांना तुकोबाराय जाग करतायत. हां, ज्ञानोबाराय लिहित आहेत, देखे भूत जात निदेले तेथेची तया पाहले, आणि भूत जात जेत चेईले तेत निद्रितुगा. ज्ञानोबाराय, देखे भूत जात निदेले तेथेची तया पाहले, आणि भूत जात जेत चेईले तेत निद्रितुगा. प्राणी मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेत, तिथं महात्मा जागा आहे. आणि प्राणी मात्र संसाराच्या ठिकाणी जागेत, तिथे महात्मा झोपलाय. प्राणी मात्र कुठं झोपलेत? तुम्ही आम्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, भगवत प्राप्तीच्या ठिकाणी आम्ही झोपलोत. तर या झोपीतून तुकोबाराय आम्हाला जागा करतात आणि म्हणतात उठा, उठा, ए बाबानो, तुम्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलायत, उठा, जागे व्हा, वेग धरा, निष्काम कर्म करा, निष्काम रामनाम घ्या, पांडुरंगाला शरण जा, तो उदार आहे, तुम्हाला मुक्ती देईल. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. उठ रे बाबा, का जागा झाला तू? का झोपला तू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी? उठ, जागा हो. हां, मरण येईल तुला, ओढून नेईल. तू सारासार विचार कर, सारासार विचार करा. उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. सारासार बघ काय, आणि ते उठाउठी बघ, दमाने नाही, उठाउठी बघ.
आसार बाजूला टाक, फलकटतो संसार इथं सार भगवंत. आणि या सार भगवंताची प्राप्ती करण्यासाठी उठाउठी भगवंताच्या नामाच्या मागे लाग. सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठी विठोबाचे. हां, तू एवढा बिंदास कोणाच्या जुयावर झोपला रे बाबा. तुकोबाराय म्हणतात, हे मानुषानो, तुम्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलायत, पण कुणाच्या भरोशावर डाराडूर घोरतायत. तुम्हाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोप लागली आहे, तुम्हाला देवाच्या प्राप्तीची गरज नाही आहे, तुम्ही झोपलायत का बरं? कुणाच्या भरोशावर? महाराज म्हणतात, चालिले सांगाती काय मानिली निश्चिंती. चालिले सांगाती काय मानिली निश्चिंती. अरे तुझे संगती सोबती एक एक करून मारायलेत गेले, मग तू मरायचा नाही का? मग तू का निवांत आहे? उठ ना बाबा. ते मेले गेले 84 लक्षवणी फिरायला, तू बी तिकडंच जाशील 84 लक्षवणी फिरायला. अरे मग तू तर शहाणा हो ना. लागणार रामनामाला, लागणार भक्तीला, आणि मिळव ना मोक्ष. जा ना, पड ना जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर. आणि आता तुझी तीच गती होईल. 84 लक्षवणी तुला फिरावे लागतील. म्हणून शहाणा हो, शहाणा हो. हां, नामदेव राहिली त्यात. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली अवर्म फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली अवर्म फेरा पडे. याची देही बेटी करा आत्माराम. एक बंद हॉल आहे असा मोठा, आणि त्या बंद हॉलला फक्त 1 फुटाची फट आहे. त्याच फटीतून आत जाता येतं, त्याच फटीतून बाहेर निघता येतं. बाकी मोठा हॉल आहे आणि चारी बाजूनी बंद आहे. त्या बंद हॉलमध्ये एक मनुष्य सोडला आणि तो मनुष्य आंधळा आहे. बंद हॉलमध्ये मनुष्य सोडलाय आणि तो मनुष्य आंधळा आहे. त्याला सांगितलं की भिंतीला धरून चापत चापत जा, चारी बाजूनी फिर, जिथं फट लागेल त्या फटीतून बाहेर निघ. तो म्हटलं बरं. त्याने सुरू केलं, चापत 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 गेला. ती फट आली फुटाची, नेमकी फट आली. आता भिंतीवर हाताने चापत चाललाय, ती फट आली की त्याच्या हाताला आली खाजू. त्याने भिंतीहून हात उचलला खाजवण्यासाठी आणि एक पाऊल पुढं टाकलं. फट मागं राहिली, तो पुढे गेला. त्याला त्या बंद हॉलमध्ये पुन्हा फेरा पडला. हे विश्व एक बंद शाळा आहे. त्या आंधळ्यासारखं आम्ही हा विश्वरूपी हाल चापत 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 ती फट शोधतोय. फट आली की आम्हाला विषयाची खाज येते. आम्ही भिंतीवरचा हात काढतो, विषयाची खाज जिरून घेतो, तो पण 1 पाऊल पुढं पडतो. आम्हाला या विश्वरूपी बंद हॉलमध्ये फेरा पडतो. आणि हा फेरा असतो 84 लक्षवणीचा. हा फेरा असतो 84 लक्षवणीचा. चुकली यावर फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर फेरा पडे. याची देही बेटी करा आत्माराम. शहाणे असाल तर याच जन्मात आत्मारामाची भेट करा. अनेक दिवसापासून या बंद हॉलमध्ये फिरतायत, पुन्हा पुन्हा फेरा पडतोय. या जन्मात सावध नाही झालं तर या जन्मातही पुन्हा फेरा पडेल. 84 लक्षवणीत अडकाल. या जन्मात तरी सावध व्हा. आजपर्यंत आमची अनंतापार जन्मे झाली आहेत. प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलो आहेत, पुढेही बनू. मग असं किती दिवस मृत्यूचा घास बनायचं आहे, ज्याचं त्यांनी ठरवावं, ज्याचं त्यांनी ठरवावं. या जन्मात तरी मी मृत्यूचा घास बनू नये आणि 84 लक्षवणी फिरण्याची पाळी माझ्यावर येऊ नये, यासाठी तुम्ही सावध व्हा. आणि तुकोबाराही सावध करतात, म्हणतात बाबा ओठ ओठ, आली या संसारा उठा, वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. उठा उठा, रामनामाला लागा, पांडुरंगाला शरण जा, पांडुरंगाचं नामस्मरण करा. तो उदारे तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढेल. हां, आणि म्हणून शहाणा मनुष्य बेचैन असतो. नरबारा लिहित आहेत,
कहे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल, युगाहूनी वडील निमिष मानी. ज्ञानोबा आहे. कहे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल, युगाहूनी वडील निमिष मानी. शहाणा मनुष्य बेचैन असतो की जन्ममरणाचं जे बिरड माझ्या नड्याला बंद 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 झाले, पॅक झाले, गाठ आवळली. बिरड म्हणजे गाठ मारणं. कहे बिरडे फिटेल, कहे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल. माझ्या गळ्याला बिरड बसलंय, गाठ बसली. कशाची? जन्म मरण्याच्या फेऱ्याची. आणि नरड्यालाही जन्म मरण्याच्या फेऱ्याची गाठ बसली. ती गाठ फक्त श्रीगुरूच सोडू शकतो. मग कहे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल. श्रीगुरु रूपी स्वामी मला कधी भेटेल? माझ्या नरड्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्याचं बिरड बसले, ती गाठ हा श्रीगुरू कधी सोडेल? त्याच्या भेटीसाठी मनुष्य तडपतो. युगाहूनी वडील निमिष मानी. हा विवेक आहे, हा शहाणपणा आहे. आमच्यात विवेक जागृती नाही आहे. पण येणे, खाणे, पिणे, मजा करणे, मरणे, पुन्हा 84 लक्ष मध्ये अडकणे, हाच आमचा धंदा आहे. आणि म्हणून तुकोबा जागा करतात की बाबा सावध हो, सावध हो. तुला मजा वाटते ना, खाणं पिणं, भोग घेणं, मजा करणं. अरे पंचमहाभूताचे पंचमहाभूतात विलीन होईल. हा तो पाचाचा मेळावा शेकी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला के गिमसावा शिनो आपला. पंचमहाभूताचे मेल्यावर पंचमहाभूतात विलीन होईल. मग त्यावेळेस याचे चोचले पुरले, मजाहजा केली. मग ही मजाहजा करण्यासाठी, याचे चोचले पुरण्यासाठी जे कष्ट पडलं, तर मेल्यावर या कष्टाचा मोबदला कुणाला मागशील? हां, काय पदरात पडलं? हे पंचमहाभूताचे गेले पंचमहाभूतात, तुझ्या पदरात काय पडलं? हा तो पाचाचा मेळावा शेकी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला के गिमसावा शिनो आपला. मग आयुष्याचे लाड करण्यात, या शरीराचे लाड करण्यातच घालू नको ना. याला राबव ना. कशामध्ये? तर आपलं स्वधर्माचं पालन, निष्काम हरिनाम यात राबव. हा निष्काम कर्म, निष्काम हरिनाम तुला देव भेटून देईल. अन्यथा शरीर मेलेले बरं. हां, काय कामाचं आहे शरीर? या शरीराकडून जर स्वधर्माचं पालन झालं नाही ते मेलेलं बरं. हां, आणि म्हणून जागं व्हा, शाने व्हा, उठा. मोठी गंमत आहे हो. साधारण समाजातील साधारण मंडळी बाजूला ठेवा, पण मला डॉक्टर लोकांचं विशेष वाटतं. मी बी डॉक्टरच आहे. मी MBBS MS आहे, नेत्रतज्ञ. आमचे कलिग, आमचे मित्र, साथी, मागचे पुढचे सगळे. मी म्हणतो जगात कुणी नास्तिक असेल चालेल, पण डॉक्टर नास्तिक नसावा. प्रत्येक डॉक्टर हा आस्तिक असावा आणि टोकाचा आस्तिक असावा. रात्रंदिवस त्याने हरिभक्ती करावी. का? तर डॉक्टरला शरीराची रचना माहिती आहे. डॉक्टर दिवस रात्र मृत्यूशी खेळत असतो. असंख्य लोकांचे मृत्यू पाहतो. आणि इतके मृत्यू पाहूनही त्याचं वैराग्य जागं होत नाही, हे विशेष आहे. डॉक्टर पोस्टमॉर्टम करून येतो, त्या माणसाची चिरफाड करतो, घरी येतो, हातपाय धुतो, बायकोला म्हणतो वाढ जेवायला, कणाकण हाणतो, झोपतो, पुन्हा दुपारून ड्युटीला जातो. इतके शवविच्छेदन केलेत, इतके मरण पाहिलेत, इतके पेशंट मेलेले पाहिलेत. रोज डॉक्टर म्हणजे काय? मृत्यूशीच झुंज आहे, मृत्यूशीच संबंध आहे. पण इतके मृत्यू पाहूनही त्याचं वैराग्य जागं होत नाही. तो देवाच्या दिशेने जात नाही. एक दिवशी मी मरेल अशी भावना जागी होत नाही. का बरं? त्याची विवेक जागृती नाही. विवेक जागृती नाही. जो पण विवेक जागृती नाही तो पण वैराग्य टिकत नाही. स्मशान वैराग्य टिकत नसतं. गडीभर स्मशानात गेलो, हळहळ करतात, चांगला होता, मेल्यावर तुम्हाला सगळ्यांनी चांगलं म्हणा असं वाटत असेल ना, तर तुम्ही मरा, सगळे तुम्हाला चांगलं म्हणतील. बऱ्याच लोकांची इच्छा असते, मला कोणी चांगलंच म्हणत नाही, मला कोणी चांगलंच म्हणत नाही, मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, अशी काही काही लोकांची इच्छा असते. मग तुला सगळ्यांनी चांगलं म्हणा असं वाटतं ना, मग तू मर, तुला सगळे चांगलं म्हणतात. बघा तुम्ही, मनुष्य मेल्यावरच त्याचं गुणगान गातात, जिवंतपणी शिव्या घालतात हो. पण मनुष्य मेला की एक एक आठवतात, अरे तो इतका चांगला होता,
तो फार शांत होता, तो अजातशत्रू होता, कोणाला त्रास देत नव्हता, त्याच्यासारखा माणूस नव्हता, तो देव माणूस होता. ही सगळी स्तुती मेल्यावर असते. चांगलं असताना त्याला कुणी काही चांगलं म्हणत नाही. मग तुम्हाला चांगलं म्हणून घ्यायचं ना, तर मरा, सगळं जग तुम्हाला चांगलं म्हणतं. मनुष्य मेलाय, हळहळ करतात की चांगला होता मेलाय. पण कुठपर्यंत? घरी येऊस तर आंघोळ केली, बायकोला म्हणतो वाढ जेवायला, जेवला की गेला आपला धंद्याला. का? विवेक जागृती नाही आहे. विवेकाशिवाय वैराग्य लंगडं असतं. स्मशानात वैराग्य आले घडीभर, विवेक वैराग्य, प्रसूती वैराग्य हे क्षणभर असतात. बाईची डिलिव्हरीच टायमाला ज्या पेन्स होतात ती म्हणते आता पुन्हा लेकरू होऊ द्यायची नाही, का त्या कळा तिला त्रास देतात. पण एकदा लेकरू बाहेर आलं, टॅ टॅ करून ओरडलं, खलास, ती सगळं दुःख विसरून जाते की पुन्हा नव्याने काही दिवसांनी दुसऱ्या मुलाच्या तयारीला लागते. हे प्रसूती वैराग्य. तसं स्मशान वैराग्य. तिथं आहे तो पण उदासी येते मसन वाटत, घरी आले की विसरतात, पुन्हा संसारात जुंपल्या जातात. का? विवेक जागृती नाही. धनभारा लिहित आहेत, म्हणून पार्था जब विवेकू न उधवी माथा तब अंतू नाही अश्वत्था भवरूपाया. जोपर्यंत विवेक डोकं काढत नाही वर, तोपर्यंत तुम्ही हा संसार जिंकू शकत नाहीत, मुक्ती मिळू शकत नाहीत, जन्ममरणाच्या फेरीतून बाहेर पडूच शकत नाही. जर विवेक जागा झाला तर आणि तरच तुमच्या जीवनात वैराग्य येतं, टिकतं, आणि या वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. विवेकातूनच वैराग्य, आणि जिथं वैराग्य आहे तिथंच आत्मज्ञान टिकतं, जिथं आत्मज्ञान आहे तिथंच मुक्ती आहे. हे समीकरण आहे. मग हा विवेक काय? तर जगत नाशिवंत आहे, परमात्मा अविनाशी आहे, आणि तो अविनाशी परमात्मा मी आहे असा बुद्धीचा निश्चय होणे ही विवेक जागृती असते. ही विवेक जागृती असते. एक मनुष्य जेवायला बसला आणि त्याला अचानक कोणतरी येऊन सांगितलं की या ताटात विष खाऊ नको. धनभारा लिहितात की विखे रांदिली रस सोय, ते जेवणारा ठावी होय, ते ताटाची सांडोनी जाय जियापरी. तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. मनुष्य जेवायला बसलाय, तोंडात घास घालणार तेवढ्यात कोणतरी येऊन सांगितलं हे बाबा खाऊ नको मरशील, याच्यात विष घातलंय. मनुष्य उठतो, नुसता निघून जात नाही, तर ते ताट उलथपालथं करून निघून जातो. ते ताटाची सांडोनी जाय जियापरी. ताट उलथपालथं करून निघून जातो. तसं ज्या दिवशी तुम्हाला कळेल की हा संसार माझ्यासाठी मारक आहे, तुम्ही संसाराला त्या विषाच्या ताटासारखं उलथपालथं करून निघून जाता. आणि या संसाराबद्दल, या देहाबद्दल उदास होता, आणि वैराग्य लंडासारखं बळच तुमच्या मागे लागतं, आणि वैराग्यानं देव भेटतो. तुम्हाला या देहाची, या संसाराची अनित्यता कळावी. संसार अनित्य आणि मी संसाराचा अंश म्हणून मी अनित्य. संसार मरकाय आणि मी संसाराचा अंश म्हणून मी मरकाय, असा तुमच्या बुद्धीवर ठसा पडावा. मग संसार अनित्य, मी त्याचा अंश म्हणून मी अनित्य. संसार मरकाय, मी त्याचा अंश म्हणून मी मरकाय, अर्थात मी मरणार आहे. मीच संसार म्हणजे कोण? मीच की. संसार अनित्य म्हणजे मी अनित्य, संसार मरका म्हणजे मी मरकाय, अर्थात मी मरणार आहे. मी एक ना एक दिवस मरणार आहे ना अचानक मरणार आहे. हे तुमच्या डोक्यात घोळू द्या. एका क्षणात वैराग्य जीवनात येतं, आणि वैराग्याला हकलून दिलं तरी लढासारखं बळच मागं लागतं. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. विखे रांदिली रससोय, ते जेवणारा ठाऊई होय, ते ताटाची सांडोनी जाय जियापरी. तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. ताटावर बसलाय, तोंडात घास घालणार, कोणीतरी कानात येऊन सांगितलं खाऊ नको मरशील, यात विष घातले. मनुष्य उठतो, ताट उलथपालथं करून निघून जातो. हा संसार मार्ग आहे, अनित्य, मी अनित्य, हा मला मारणार आहे, असं बुद्धीवर ठसा पडू द्या. तुम्ही त्या विषाच्या ताटासारखं संसार उलथापालथा करता, निघून जाता, संसाराबद्दल, देहाबद्दल उदास होता, आणि वैराग्य लंडासारखं तुमच्या मागे लागतं, आणि या वैराग्यानं देव भेटतो. इथं विवेकासहित वैराग्याचं बळ आहे, आणि मग अशा विरक्त अंतकरणात आत्मज्ञान टिकतं, तुम्हाला मुक्ती भेटते. विरक्ती वाचून काही या ज्ञानासी तगनेची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. मोक्ष देईल ज्ञान येतं कीर नाही आन, परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. मन शुद्ध पाहिजे, विरक्त पाहिजे.
तेव्हा त्या विरक्त अंतःकरणात आत्मज्ञान स्थिर होतं. ही विवेक जागृती आहे. ही आमच्यात येत नाही आहे. आणि जोपर्यंत विवेक जागृती नाही तोपर्यंत वैराग्य नाही, श्री गुरुची भेट नाही, आत्मज्ञान नाही, मुक्ती नाही. लक्ष 84 फेरा तुम्हाला कायमचा फिरावा लागतो. आणि मग तुकोबाराय तुम्हाला चिमटा काढतात की ए बाबा उठ, कवर झोपतो उठ, 7 वाजले तर 8 वाजले, डोक्यावर दुपार आली, डोक्यावर सूर्य आला उठ, न्यारी वकूत झालाय, डोक्यावर सूर्य आला उठ, कवर झोपतो उठ. ही कशाची झोप आहे? अज्ञानाची झोप आहे. तुकोबाराय अज्ञानाच्या झोपेतून जाग करतायत आणि आत्मस्वरूपाच्या प्रकाशाकडे नेत आहेत. बाबा उठ उठ, आलिया संसारा, उठा, वेग करा, उठा. अज्ञानाच्या झोपेत कवर झोपता, उठा, जागे व्हा, ज्ञानाच्या प्रकाशाकडे चला, आत्मज्ञानाच्या प्रकाशाकडे चला. तुम्ही देव होताल, मुक्त होताल, जन्ममनाचा फेरा चुकेल. आणि म्हणून मी बोलून गेलो की डॉक्टर नास्तिक नसावा. विषय असा होता की डॉक्टर नास्तिक नसावा, की डॉक्टरला सगळं माहिती आहे. रोज मृत्यूशी झुंज देतोय, कितीतरी माणसं त्याच्या डोळ्यापुढे मरतात, पोस्टमॉर्टम करतोय, रोज मरणातच खेळत असतो डॉक्टर. तरी त्याला वैराग्य येत नाही, त्याला देवाची आत्मीयता होत नाही. का? त्याची विवेक जागृती नाही. त्याला आपल्या देहाची आणि या संसाराची नश्वरताच कळत नाही. गडीवर त्या पोस्टमॉर्टमच्या हॉलमध्ये उदास होतो, मेला गेला, कापला चिरला, पोस्टमॉर्टम केलं, बाहेर आला की विसरतो, लगेच कॅन्टीनला जाऊन चहा पितो, की लगेच हे आपल्या मित्रासोबत गप्पा आणतो. विवेक जागृती नाही. विवेक ही परमार्थाची गुरुकिल्ली आहे. आपल्या देहाची नश्वरता कळू द्या, की मी मरका एक दिवशी मरणार आहे. त्या ह्यानी विचारले यक्षाने की या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? त्या पांडवांना पूर्ण इतिहास सांगत नाही, वेळ कमी आहे. त्या धर्मराजाने अतिशय सुंदर उत्तर दिलंय. यक्ष म्हणतो जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? धर्मराज म्हणतो इथे एक माणसापुढे दुसरा मनुष्य मरतो, त्याला स्मशानात नेतात, जाळतात, जाळून आलं घरी आलं की माणसं विसरतात की एक दिवस मी असाच मरेल आणि याच स्मशानात नेऊन जाळल्या जाईल, एक दिवस मी असाच मरेल आणि याच स्मशानात नेऊन जाळल्या जाईल. हे विसरतो. माणसाला आपल्या मरणाचा पडणारा विसर हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. माणसाला आपल्या मरणाचा पडणारा विसर हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. मनुष्य आपल्या मरणाला विसरतो. अगा मर हा बोलणं साहती आणि मेल्या तरी रडती. मर मेल्या एवढं, मर हा शब्द सहन होत नाही माणसाला, आणि मेले तर ढसा ढसा रडतात. माणसाला आपल्या मरणाचा पडणारा विसर हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. डॉक्टर रोज मृत्यूशी खेळतो, कितीतरी लोक त्याच्या डोळ्यापुढे मरतात पेशंट, तर त्याच्या जीवनात वैराग्य येत नाही. का? तर विवेक जागृती नाही. एक दिवशी या पेशंटसारखा मीही मरेल हे त्याला आठवतच नाही. त्याला असं वाटतं मी अमृत पिऊन आलोय, अमरपट्टा घेऊन आलोय, मी मरणारच नाही, अशा भूषणात डॉक्टर वागतो. तो पेशंट मेलाय ना, एक दिवस मी बी मरेल. ही विवेक जागृती जर आली तर प्रत्येक डॉक्टर आस्तिक होईल. जगाला क्लिनिकमध्ये गोळ्या औषध देण्याच्या ऐवजी हरिनामाचे धडे देईल. पण त्या डॉक्टरचीच विवेक जागृती नाही, म्हणून ते घन अज्ञानी असते. मेडिकल सायन्समधलं ज्ञानी, पण परमार्थातलं घन अज्ञानी असते. ते देवाकडे येत नाही, रामनामाकडे येत नाही, विषयात माझ्या हंत. ते अमेरिकेला इंग्लंडला टूरला जातं, पण कीर्तनात येत नाही, प्रवचनात येत नाही, हरिभक्तीत येत नाही. देहाची नश्वरता कळत नाही म्हणून घडते. विवेक जागृती नाही. आणि म्हणून जववरी पार्था विवेकू न बुधवी माता तब अंतू नाही अश्वत्था बहुरूपाया. संसार मागे लागलाय तो तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत विवेक जागृती नाही. विवेक जागा झाला रे झाला, संसार जिंकला. विवेक जागा व्हा, विवेक हरिनामानं जागा होतो. मुखात नित्य नाम असलं भगवंताची विवेक जागृती होते. विवेक 2 गोष्टींनी जागा होतो, मृत्यूचं नित्यस्मरण आणि मुखात भगवंताचं नाम. आपल्या मृत्यूचं नित्यस्मरण ठेवा की एक दिवस मी मरणार आहे. आपल्या मृत्यूचं नित्यस्मरण आणि मुखात भगवंताचं नाम, या 2 गोष्टींनी विवेक जागृती येते. विवेकातून वैराग्य, त्यातून श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान आणि मुक्ती. संसार बंधनातून बाहेर पडले. आणि म्हणून आम्हाला शान होण्याची गरज आहे. तुकोबाराय बोलले एक पाहतसे एकाची धने, एक पाहतसे एकाची धने,
कार्य या गुणे सावधान व्हा. मी बोलून गेलो तुकोबारायचा अभंग. एक पाहत असे एकाची धने, कार्य या गुणे सावध न व्हा. अरे एका पुढे एक मेला जाळलाय, तू सावध हो ना की मी मरण असा जाळल्या जाईल. पण माणूस जागा होत नाही, का तर विवेक जागृती नाही आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, एक मरे दुजा त्याचा शोक व्हाय. एक मेलाय, दुसरं आयुष्यभर त्यासाठी झुरत असतं, रडत असतं. अरे पण एक दिवशी तूही मरणार आहे ना, ह्याची आठवण येऊ दे ना. तो मेलाय त्यासाठी तू रडतो आयुष्यभर, पण तूही मरणार आहे. मग या जन्माच्या मरणाच्या चक्रातून सुट ना. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ओठ ओठ, चादर वाढतात अंगावरची, ओठ आलिया संसारा उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा, शरण जा उदारा पांडुरंगा. आणि जे पांडुरंगाला शरण जात नाहीत ते आत्मचोर असतात. जे पांडुरंगाला शरण जात नाहीत ते आत्मचोर असतात. अलग लक्षामध्ये. आत्मचोर कुणाला म्हणायचं? नाहे आवडोनी काही कामाधिकाच्या ठाई, दाटिली जेने डोई आत्मचोरे. ओवी नीट आहे का? नोहे आवडोनी काही कामाधिकाच्या ठाई, दाटिली जेने डोई आत्मचोरे. जो भगवंताच्या दिशेने कधी जात नाही, हो, काम क्रोध लोभ हे विषय भोग यातच अडकतो, तो आत्मचोर असतो. तो आत्मचोर असतो. जो मुक्तीसाठी सदैव प्रयत्न करतो, अलग लक्षात, फक्त तोच आत्मचोर नाही. आणि जो मुक्तीसाठी प्रयत्न करत नाही, अशी जगातील उरलेला प्रत्येक माणूस आत्मचोर आहे. जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा आहे, भगवंताच्या प्राप्तीसाठी धडपड करतोय, फक्त तोच आत्मचोर नाही. आणि तो सोडून जगातला उरलेला प्रत्येक माणूस आत्मचोर आहे. फार मोठा चोर आहे. त्याला आत्मचोर म्हटले ज्ञानोबारायांनी. नाहे आवडोनी काही कामाधिकांच्या ठाई, दाटिली जेने डोई आत्मचोरे. की माझे कामक्रोध जावेत, विषयभोग जावेत, माझ्या मुखात भगवंताचं नाम यावं, मी देव बनावं, ही भावना माणसाच्या मनात येत नाही. माझे कामक्रोध जावेत, माझ्या मुखात देवाचं नाव यावं आणि मी भगवंत बनावं, ही भावना न येणं हाच आत्मचोर आहे. आणि म्हणून जवळपास 99% माणसं आत्मचोर आहेत. कोण आत्मचोर? बघा ज्ञानोबा आहे. नाहे आवडोनी काही कामाधिकाच्या ठाई, दाटिली जेने डोई आत्मचोरे. जो काम क्रोधात विषय भोगात संसारातच मजा मारतोय, खाणं पिणं मजा करणं, खाणं पिणं मजा करणं, एवढंच ज्याचं ध्येय, तो आत्मचोर आहे. आणि ज्याला भगवत प्राप्तीची ओढ लागली तो आत्मचोर नाही. मग समाजातील तुम्ही आम्ही सगळे माणसं आत्मचोर आहेत. आणि म्हणजे आम्हाला चोराला, आम्ही चोरच आहेत, आत्मचोर आहेत. तुकोबा आमच्यासारख्या चोराला सावध करतायत. ए चोट्ट्या उठ, ए चोट्ट्या उठ म्हणतात आत्मचोर. ए चोट्ट्या उठ, सावध हो, वेगधर भक्तीचा, पांडुरंगाला शरण जा, तो कृपाळू आहे. आणि मग तुम्ही आम्हाला शाना व्हायचे की मनुष्य देह अल्पायुष्य आहे. मी कोण आहे, कुठून आलोय, कशासाठी आलोय. आणि मग परमार्थाची तातडी करा. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करा. का तर अल्प आयुष्य मानव देह, ग्रासगिळी सत्ता नाही हाती, कमरण मुहूर्त पाहे, माशी पाक पाकडी तवे सरे. तात्पर्य मनुष्य देह अल्प आयुष्य आहे, याचा घडीचा भरवसा नाही, घडीचा भरवसा नाही. 5 मिनिटापूर्वी तुम्ही आहेत, 5 मिनिटाच्या नंतर तुम्ही नसाल, घडीचा भरवसा नाही. आणि म्हणून करा तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आणि परमार्थाची तातडी याला तुकोबाराय म्हणतात की उठ आलिया संसारा उठा वेग करा. उठा, वेग धरा भक्तीचा, भक्तीची तातडी करा, भक्तीची तातडी करा. पांडुरंगाला शरण जा, तो उदार आहे, तो मुक्ती देईल, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढेल. आणि म्हणून तुकोबारायने आम्हाला तो उपदेश केला आहे. उपदेश माणसाला करायचा असतो, जनावराला नाही. जनावराला नाही. एकदा का बसस्टँडला बोर्ड लावला होता, येथे लघवी करू नये,
कोपऱ्यामध्ये घाण व्हायची म्हणून लोकांनी लावला त्या बोर्ड, इथे लघवी करू नये. तो बोर्ड वाचला आणि बोर्ड वाचूनही मनुष्य तिथे लघवीला बसला. ते पाहिलं पोलिसांनी, त्याला लघवी करू दिली. लघवी करून आला की पोलिसांनी धरलं गचोऱ्याला, 2 दांडके लावले, 100 रुपयाची पावती फाडली. काढ म्हणले 100 रुपये, त्यांनी दिले. पण तेवढ्यात तिथे घोड्याच टांगा आला आणि त्या घोड्याने लघवी केली. ते माणूस होतं चाबरं, म्हणले पोलीस साहेब बघा आता घोड्याने लघवी केली, याला 100 रुपयाची पावती फाडा. पोलीस म्हणतो गाढवा ते जनावर आहे, त्याला नियमावली कळत नाही. तुला नियमावली कळते, त्याला बोर्ड वाचता येत नाही, तुला बोर्ड वाचता येतो. नियमावली बोर्ड जनावरला कळत नाही, माणसाला कळतं. तसा उपदेशही जनावराला असतो, माणसाला असतो. उपदेश माणसाला करायचा असतो, जनावराला नाही. ते जनावरच आहे. तुम्हा मग माणसाला उपदेश केला आहे की बाबा हे खाण्यापिण्यात मजा ह्याच्यात आजपर्यंत जेवढे आले ते याच्यातच रममान झाले. एका जनार्दने असे किती झाले, परी हरिनाम सेविले तोची धन्य. या जगात आजपर्यंत अनंत माणसं आली, अगणित आकडा आहे. किती आले किती गेले अगणित आकडा आहे. प्रत्येकाने एकच केलं, खाणं पिणं मजा हजा करणं, शेतीबाडी जायजात मिळवणं, जन्माला येणं मरणं, पुन्हा 84 लक्षणीमध्ये अडकणं. एका जनार्दने असे किती झाले. पाणी वाहत आहे, वाहत्या पाण्यावर बोटाने लिहावं, किती वेळ नाव टिकेल, लिहिता लिहिता पुसल्या जाईल. तसं काळाच्या ओघात माणसं आली, पुसल्या गेली. पण त्याचं नाव दफ्तर लागतं. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में जो प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे. मेल्यावरी ज्याचं नाव मागं अमर राहतं, त्याचं कोणाचं, हरिनाम सेविले तोची धन्य. ज्यांनी उभं आयुष्य हरिनामात खर्च केले त्याचं जीवन धन्य होतं, त्याचं नाव मागं राहतं. आणि मग एका जनार्दने असे किती झाले, परी हरिनाम सेविले तोची धन्य. तुमच्यासारखे खंडीभर आले गेले, पण ज्यांनी हरिनाम सेवन केलंय, तुमच्यासारखे असे खंडीभर आले आणि गेले. तुमच्यासारखे असे खंडीभर आले आणि गेले. आमचा कोणी हिशोब ठेवलाय? हिशोब त्याचा ठेवला जातो की ज्यांनी उभा आयुष्य रामनामात खर्च केलंय. आणि म्हणून मी बोललो की मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में जो प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे. अरे तुमच्यासारखे पदाधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर, तहसीलदार, पुढारी वगैरे वगैरे सगळे पदाधिकारी खंडीवर पिंडी आले आणि गेले. आमचा कोणी हिशोब ठेवलाय? एका जनार्दने असे किती झाले, आमचा कोणी हिशोब ठेवतो? मग हरिनाम सेविले तोची धन्य. आणि हेच तुकोबरा सांगतात की उठा, जागे व्हा, हरिनाम सेवन करा, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडाल. उठा जागे व्हा, आलिया संसारा उठा, वेग करा. काय करा? शरण जा उदारा पांडुरंगा. जन्म मरणाचा फेरा मागा लागलाय, तो चुकवायचा असेल तर काय करा? शरण जा उदारा पांडुरंगा. आता पांडुरंगाला शरण जाणं म्हणजे नेमकं काय? तुकोबाराय म्हणतात उठा, जागे व्हा. तुम्ही अज्ञानाच्या गाढ झोपेत आहेत. या झोपेतून जागे व्हा, आत्मस्वरूपाच्या दिशेने वाटचाल करा. ही आत्मस्वरूपाची प्राप्ती तुम्हाला होईल, जन्मावरच्या फेऱ्यातून बाहेर पडाल. पण त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला पांडुरंगाला शरण जावं लागेल. मग हे पांडुरंगाला शरण जाणं म्हणजे काय? आपल्याकडे मोठ्या खुळपट कल्पना आहेत. देवाला शरण जाणं किंवा पांडुरंगाला शरण जाणं म्हणजे गळ्यात माळ घातली, बुक्का लावला, गोपीचंद लावला, वारकऱ्याचा वेश धारण केला की आम्ही असं समजतो की आम्ही पांडुरंगाला शरण गेलो. ही वेशभूषा म्हणजे पांडुरंगाला शरण जाणं नव्हे. कपड्याला गंध आहे, गळ्यात माळ आहे, वारकऱ्याचा पांढरा फॅक पोशाख आहे. ही तुळशीची माळ, हा गंध, ही वेशभूषा म्हणजे पांडुरंगाला शरण जाणं नव्हे. तर पांडुरंगाला शरण जाणं म्हणजे काय? दानवारा लिहित आहेत
मजही शरण रेगीजे आणि जीवितवेशी असीजे, दिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. अरे बाबांनो, मला शरण निघालायत आणि जीवदशेत आहात. नाना प्रकारच्या विकाराने तुमचं अंतकरण बुजबुज झालंय. तुमच्या अंतकरणात अहंकार आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर सगळे विकार आहेत. हे सगळे विकार घेऊन तुम्ही मला शरण निघालात आणि विकार घेऊन मला शरण निघालात. तर असं शरण निघालंय म्हणतात किंवा याला शरण निघणं म्हणतात. तुमच्या बुद्धीला काही लाज वाटत नाही का? दिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. नीट आहे का होई? मजही शरण रेगीजे आणि जीवितवेची असीजे, दिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. नाना प्रकारचे विकार सोबत घेतलेत आणि देवाला शरण निघालात. ज्ञानोबा म्हणतात की विकार सोबत घेऊन देवाला शरण निघालात. तुमच्या बुद्धीला लाज वाटत नाही का? मग विकार टाका, अहंकार टाका, काम, क्रोध टाका, हे विकार टाका. म्हणजे तुम्ही देव बनले. देव बनून देवापुढे उभे राहा. याला म्हणायचं देवाला शरण जाणं. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. शुद्ध सोन्याला शरण जायचंय, शुद्ध सोनं बनून जावं. पाण्याला शरण जायचंय, पाणी बनून जावं. देवाला शरण जायचंय, देव बनून जावं. पाण्यात मिसळायचंय, पाण्याला शरण जायचंय, पाणी बनून जावं, तेल बनून नाही. तुम्ही पाण्याला शरण गेले पण तेल बनून गेले, पाण्यावर तरंगाल, मिसळणार नाही. का? तर तेल पाण्यापेक्षा हलकं आहे. ते पाण्यावर तरंगतं. तेल पाण्यावर तरंगतं का? तर तेल पाण्यापेक्षा हलकं आहे. गुरुजींनी प्रश्न विचारला शाळेत. 5वीचे मुलं होती. 5वीचे मुलं होती. गुरुजी म्हणाले, पोरानो, तेल पाण्यापेक्षा हलकं आहे म्हणून ते पाण्यावर तरंगतं. मग तेलापेक्षा हलकं काय? पोरं म्हणले भजे. भजे का? तर भजे तेलापेक्षा हलके. विनोदाचा भाग सोडा. तुम्ही तेल बनून पाण्याला शरण गेले तर पाण्यावर तरंगाल, पाण्यात मिसळणार नाही. पाणी बनून पाण्याला शरण जा, पाण्यात मिसळाल. देव बनून देवाला शरण जा, देव बनून देवाला शरण जा, देवात मिसळाल. हनुमान ज्ञानोबा लिहितात की सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. तुमच्या अंतकरणात विकाराची बुजबुज आहे. तुकोबारा सुद्धा म्हणले की काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे, परमार्थासी निघे तोची मूर्ख. काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे, परमार्थासी निघे तोची मूर्ख. काम, क्रोध, लोभ, अहंकार सगळं बरोबर घेतलंय आणि परमार्थाला निघाले. तुकोबारा म्हणतात तू मूर्ख आहेस. म्हणून आपण कुठं बसतो ज्याचे त्यांनी तपासून पाहावं. तुमच्यात अहंकार आहे, काम, क्रोध, लोभ आहे आणि तुम्ही परमार्थाला निघालाय, तर अशा माणसाला तुकोबारा मूर्ख म्हणतात. आपला आपण तपासून पाहावं, आपण कुठं बसतो. काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. ज्ञानोबा हेच म्हणतात की मजही शरण रिगीजे आणि जीवितवेची असीजे, दिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. मला शरण निघाल्यात आणि जीवदशेत आहात. जीवदशेत आहात म्हणजे तुमच्यात अहंकार आहे, काम, क्रोध, लोभ आहेत, हे विकार आहेत तुमच्या अंतकरणात आणि ते विकार घेऊन मला शरण निघाल्यात. तर अशा शरण जाण्याला आम्ही देवाला शरण गेलो असं म्हणाले. तुमच्या बुद्धीला लाज वाटत नाही का? म्हणले दिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. तुमची बुद्धी लाजत नाही का? म्हणले. पण नाना प्रकारचे विकार घ्यायचे आणि देवाला शरण जायचं, हे देवाला शरण जाणंच नसतं. विकार टाका, अहंकार टाका, कामक्रोध टाका, हे सगळे विकार टाका, निर्विकारी व्हा. देव निर्विकारी आहे. तुम्ही विकार टाकून निर्विकारी झाले. हे विकार टाकून देवापुढे उभा राहा. अर्थात देवहून देवापुढे उभा राहा, मग देवात मिसळता येईल. पाणी होऊन पाण्याला शरण जा, पाण्यात मिसळता येतं. शुद्ध सोनं होऊन सोन्याला शरण जा, सोन्यात मिसळता येतं. देवहून देवाला शरण जा, देवात मिसळता येतं. हनुमंत तुकोबारा म्हणतात की शरण जा उदारा पांडुरंगा. म्हणून गळ्यात माळ आहे, कपाळाला गोपीचंद आहे, अंगावर पांढरा फॅक वारकऱ्याचा ड्रेस आहे, कीर्तन करतो, प्रवचन करतो. आणि या वेशभूषेमुळे जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही पांडुरंगाला शरण गेलो, तर ज्ञानोबा म्हणतात साप चूक आहे. ही बाह्य वेशभूषा झाली. ही वेशभूषा म्हणजे पांडुरंगाला शरण जाणं नाही. केवळ वारी करणं म्हणजे पांडुरंगाला शरण जाणं नाही. वारी करताना तुझ्या अंतकरणातला अहंकार, काम, क्रोध, विकार टाक. देव बन
देव बनून देवापुढे उभा राहा म्हणजे तू पांडुरंगाला शरण गेला. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया तैसे मज धनंजया शरण येतो. देवहून देवापुढे उभा राहा म्हणजे तुम्ही देवाला शरण गेले. एखादा या शरणागतीमध्ये समर्पण आहे, पूर्ण समर्पण आहे. ज्ञानोबा म्हणतात की अनेक जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचूनी धाव अनोती नाही. नीट आहे का बाबी की समर्पण काय? अनेक जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचूनी धाव अनोती नाही. शरीरानं वाणीनं मनानं एकच, वाणीनं बोलेल आता बोलण्याची नाही देवाविनं काही, हा वाचिक भाव आहे. मानसिक भाव अंतःकरणामध्ये एक भगवंताचं रूप धारण केलं आहे, मानसिक जप चालू आहे, मानसिक भाव आहे. शरीरानं प्रत्येक क्रिया भगवंताची पूजा म्हणून करेल, शारीरिक भाव आहे. अनेक जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचूनी धाव अनोती नाही. आपली प्रत्येक कृती भगवंताची पूजा म्हणून करा, हे समर्पण आहे. आणि एवढं समर्पण असेल म्हणजे तुम्ही देवाला शरण गेले. सगळे विकार टाकले, प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करू लागले, तुम्ही देव झाले. देवून देवापुढे उभं राहिले, ही देवाला शरणागती असते. पाणीहून पाण्याला शरण गेले, पाण्यात मिसळता येतं. देवहून देवाला शरण गेले, देवात मिसळता येतं. पण विकार अंतकरणात विकार आहेत म्हणजे तुम्ही जीवरूपात आहात, मनुष्यरूपात आहात, देवाला शरण गेले, देवात कसं मिसळता येईल, कसं मिसळता येईल? म्हणून शरणागतीची व्याख्या समजून घ्या. अंतकरणातले सगळे विकार टाकायचे, देव बनायचं, देव बनून देवापुढे उभं राहायचं म्हणजे देवाला शरण जाणे. हनुमंत ज्ञानोबा लिहितात की स्वर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया तैसे मज धनंजया शरण येतो. एखादा चोर पकडला तर तो पोलिसाला समर्पण करतो. काय करतो? हातातले अवजार हात्याला टाकतो, हात वर करतो आणि पोलिसाला शरण जातो, म्हणजे समर्पणच करतो. आणि तो चोर पोलिसाला म्हणतो, पोलीस साहेब आता मी तुमच्या पूर्णतः ताब्यात आहे, माझं भलं करा बुरं करा, काय करायचं करा, फाशी द्या, जेलात टाका, काय करायचं करा, मी तुमच्या स्वाधीन झालो आहे. हे समर्पण आहे. चोर पोलिसाच्या पूर्णतः स्वाधीन होतो, ते समर्पण आहे चोराचं. एखादा राजा आहे, युद्धात हारला, तो पुढच्या राजाला शरण गेला, तो पूर्ण समर्पण करतो, गुडघे टेकवतो, त्याच्या पायावर लोळतो, समोरच्या राजाला म्हणतो आता तुला काय करायचं कर, जेवण ठेव, मार, काय करायचं कर. हे समर्पण आहे. तसं देवाला समर्पण हवं आहे. ऐसे अनन्य योगे विकले जीव मने अंगे त्याचे काही एक सांगे मी सर्व करी. अनन्यता, आपला प्रत्येक भाव देवासाठी व्हावा. आपला प्रत्येक भाव, आपली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून व्हावी. आणि म्हणून अनेक जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, अनेक जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव त्या मी वाचूनी धाव अनोती नाही. आपल्या शरीरानं वाणीनं मनानं प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करा. निरंतर भगवंताचं नाम घ्या, भगवंताशी सर्व भावानं प्रत्येक क्रियेनं जडून राहा. हे देवाला पूर्ण समर्पण आहे आणि याला म्हणतात देवाला शरण जाणं. पण ठीक आहे, टोकाचं समर्पण आहे किंवा टोकाची शरणागती आहे, एवढी येणं अवघड बी आहे. म्हणून तुकोबाराजे शरण जा म्हणतात. तर ठीक आहे, गळ्यात माळ आहे, कपडाला बोका आहे, गोपीचंदन आहे, वारकऱ्याचा वेश आहे, वारी करतायत, मुखात नाम धारण केलं आहे. एवढं पूर्णतः सफिशियंट नाही, पण एवढं असलं तरी तुम्ही पांडुरंगाला शरण गेले आपण असं म्हणू. आणि शरण जा उदारा पांडुरंगा. का पांडुरंगाला शरण का जातं? पांडुरंग उदार आहे. उदार म्हणजे काय? जो मोठ्या मनाचा आहे, जो सरळ मनाचा आहे, जो कृपाळू आहे, जो दयाळू आहे, जो दानशूर आहे, तो उदार असतो. अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो, अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो तो खरा उदार असतो. उपकार करणार तो उपकार कोणी करेल हो, मुद्दा लक्षात घ्या. उपकार करणाऱ्यावर तो उपकार कोणी करेल, उपकार करणार तो उपकार कोणी करेल, नैसर्गिक आहे. पण अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो तो खरा उदार असतो, तो खरा दयाळू असतो, तो खरा कृपाळू असतो.
आणि अपकार करणाऱ्यावर उपकार करणारे फक्त 3च माणसे त्या जगात. अपकार करणाऱ्यावर उपकार करणारे फक्त 3च माणसे आहेत. आणि ते 3 म्हणजे नंबर 1 आपले जन्मदाते मायबाप, नंबर 2 संत आणि तिसरा भगवंत. आणि याला ज्ञानोबा म्हणतात आक्रोश विनजेत क्षमा असे. एखादा मनुष्य तुम्हाला शरण आलाय आणि तुमच्या पायावर लोळायला लागलाय, आपडी थापडी केली, तुम्ही त्याला झापलंय, तो पायावर लोळतोय, माफी मागतोय, मग तुम्ही त्याला बळच माफ केले, आक्रोश करून माफ केले, आक्रोश करून माफ केले, ही माफी कामाची नाही. तो शरण आलाय आणि नुसतं मला माफ करा, सडळ हातानं माफ करा, आळेपिळे न घेता माफ करा, याला ज्ञानोबा म्हणतात अनाक्रोश जेत क्षमा असे. आणि अनाक्रोश क्षमा फक्त जन्मजाते मायबाप, संत आणि भगवंत यांच्यापाशीच असते, इतर कोणापाशी नाही. विषय मोठा आहे, तिकडे गेलं तर विषयांतर होईल, पण एवढं लक्षात ठेवा की जेथे अनाक्रोश क्षमा आहे तो मनुष्य उदार असतो. भगवंतापाशी अनाक्रोश क्षमा आहे, भगवंतापाशी अनाक्रोश क्षमा आहे. तुमचं चुकलंय, आयुष्यभर पापच केलंय, बघा देव किती मोठ्या मनाचा आहे, कसा उदार आहे. तुम्ही आयुष्यभर पाप केलेत, लांडालाबड्या केल्या, भ्रष्टाचार केलाय, लोकांचे मुंडकेच मोडलेत, जमल तेवढं वाईटच वागलात, पण देव काय म्हणतो, ते बी भलतेनी भावे, मन मज आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. देवाचं मन किती मोठे बघा. ते बी भलतेनी भावे, मन मज आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. तुम्ही लांड्यालाबड्या केल्यात, भ्रष्टाचार केलायत, वाईट वागलायत, पाप केली आहेत, पण देवाच्या दारात उभा राहिलात, तोबा केलंय, तुम्हाला पश्चाताप झालाय आणि देवाची माफी मागतायत. देव काय म्हणतो, ठीक आहे, तू सुधारलाय ना, तुला पश्चाताप झालाय ना, पश्चातापाची अश्रू तू आंघोळ केली ना, तुला मागचं माफ, आले तरी आगवे मागील वाव. मागचं वाव म्हणजे आता माफ, तुला पश्चाताप झाला ना तुझ्या वाईट वागण्याचा, आणि तुम्हाला शरण आला ना, मी तुला माफ करतो. ते मी भलतेनी भावे, मन मज आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. तुम्ही वाईट वागले, तुमच्या वाईट वागण्याचा तुम्हाला पश्चाताप होऊ द्या, देवापुढे जा, आपली तापडी करा, तोबा करा, माफी मागा, खरा पश्चाताप झाला देव तुम्हाला माफच करतो. आले तरी आगवे मागील वाव, याला उदारता म्हणतात. तुम्ही पापी आहेत, कुणी आहेत, डाकू आहेत, तुम्ही नाना प्रकारचे पापं केलेत, भ्रष्टाचार केलाय, अनेक पापं केलेत, पण तुम्हाला पश्चाताप झालाय आणि देवापुढे उभे राहिलात आणि देवाची खऱ्या अंतकरणातून माफी मागतायत पश्चाताप करून. देव म्हणतं ठीक आहे, तुला पश्चाताप झालाय ना, तू सुधारला, इथून पुढे चांगला वागतोय ना, तुला मागचं माप, इथून पुढे नीट वाग, आले तरी आगवे मागील वाव, मागचं तुला सोडलं. तात्पर्य तुम्ही मागचे वाईट आहेत, वाईट असूनही तुम्हाला देवाने माफ केलंय, याला म्हणतात उदार. तुम्ही समाजाला अपकार केलाय, पण तरी तुम्ही देवाला शरण गेले, देव तुमच्यावर उपकार करतो आणि तुम्हाला सडळ हाताने मुक्ती देतो. आणि म्हणून भगवानच बोलतायत, ज्ञानोबा लिहित आहेत की आणि भलती या जाती जन्मावे, मग भजीजे का विरोधावे, भक्ती का वैरी व्हावे माझी याची. तुम्ही कुणी असा, कोणत्या जातीचे असा, भक्ती करायची माझी करा, वैर करायचं माझ्याशी करा, प्रेम करायचं माझ्यावर करा, शिवाय द्यायच्या मला द्या, मला चालेल. माझ्यावर प्रेम केल्याने मी तुमचा उद्धार करतो, हे तर ठीकच आहे, पण तुम्ही मला शिव्या जरी दिल्या तरी मी तुमचा उद्धार करील. का तर कवने के मिसे चित्त माझ्या ठाई प्रवेशे, इतुले हो अपेसे मग मी होणे असे. कवने के मिसे चित्त माझ्या ठाई प्रवेशे, इतुले हो अपेसे मग मी होणे असे. कोणत्या का निमित्ताने तुमचं चित्त, कोणत्या का निमित्ताने होय ना, तुमचं चित्त भगवंतात प्रवेश करावं, मग ती विरोधी भक्ती असो किंवा प्रेम भक्ती असो. तुमचं चित्त भगवंताशी अखंड जडून राहावं, निमित्त काही असो. शिव्या देण्यातून का होत नाही, तुम्ही 24 तास देवाला शिव्या देत आहेत, याचा अर्थ काय होतो, तुमचं चित्त भगवंताशी अखंड जडून आहे, शिव्या देण्याच्या निमित्तानं का होईना. शिष्यपालानं देवाला सारख्या शिव्या दिल्या, शिव्या देत होता, होत होतं काय की शिव्या देण्यासाठी का होत नाही, पण शिष्यपालाचं चित्त देवाशी अखंड जडून होतं. रावण प्रभू रामचंद्राशी वैर केलं,
राम मारायचा, राम मारायचा. चित्त रामाशी अखंड जडून होतं. कंस कृष्ण मारायचा, कृष्ण मारायचा, कृष्ण मारायचा आहे. रात्रंदिवस एकच डोक्यात विचार, कृष्ण मारायचा, कृष्ण मारायचा आहे, कृष्ण मारायचा, एकच विचार. चित्त कृष्णाशी जडून होतं. कंसाला मुक्ती दिली, रावणाला मुक्ती दिली, शिशुपालला मुक्ती दिली. ऐसा अपकार्या तुझा उपकारू, अपात्र ही उदारू, दान मागोनी दारवंटे करू झाला शिबडीचा. तुझे अवतार जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र. कैवल्यासे पवित्र वैर्याही दिदले, कैवल्यासे पवित्र वैर्याही दिदले. अरे वैरी होते शिशुपाल, रावण, कंस वगैरे, तुला मारायला टपले होते तेव्हा, शिव्या देत होते. तशा वैरालाही तू मोक्ष दिला का? याचं एकच कारण, की कुठल्या की निमित्तानं होईना, कुठल्या का निमित्ताने होईना, त्यांचं चित्त देवा तुझ्याशी जडून होतं. त्यांचं चित्त, या वैऱ्याचं चित्त कुठल्या का निमित्ताने होईना, तुझी दुश्मनी केली, दुश्मन म्हणून का होईना, पण या वैऱ्याचं चित्त तुझ्याशी अखंड जडून होतं. कारण काही असो, विरोधी भक्ती असो, प्रेम भक्ती असो, तुमचं चित्त भगवंताशी अखंड जडून राहावं, तो तुम्हाला मुक्ती देतो, जन्म मरण्याच्या फेऱ्यातून बाहेर काढतो. याला उदार म्हणतात. समोरचा मनुष्य तुम्हाला मारायला टापला, तुमचा खून करायचा आहे, आणि तुम्ही त्याला मुक्ती देता, याला उदारता म्हणतात. उपकार करणार तर कोणी उपकार करेल हो, ते नैसर्गिक आहे. पण अपकार करणाऱ्यावर उपकार करा, हे अनैसर्गिक आहे, आणि ही उदारता असते. तुम्हाला कोणी एकदा 1000 रुपये उसने दिले, आणि त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला नंतर 1000 रुपये उसने दिले, काय नवले? त्याने दिले म्हणून तुम्ही दिले. पण कोणाकडून रुपये घेतला नाही तुम्ही, आणि एखाद्या माणसाला लाख रुपये उसने दिले, यात थोडंफार नवले. पण एखाद्याने अजून अपकार केलाय, तुम्हाला हाणलंय, मारले, आणि तरी त्याला पैसे उसने दिले, मार हाणून बी. जसं तुकोबाराने, मंबाजीने काठीने हाणलंय तुकोबारायला, तरी त्याचे हात चोडायला गेले तेलाची वाटी घेऊन. अपकार करणारा उपकार केला तुकोबाराने. विसोबाई खेचराने आयुष्यभर ज्ञानोबारायला त्रास दिला आहे 4 भावंडांना, पण ज्ञानोबाराच्या पाठीवर मांडे भासताना विसोबाई खेचराने पाहिलं खिडकीतून चोरून. ज्ञानोबाराच्या पायावर लोळला विसोबा खेचर. ज्ञानोबाईने त्याला हकलून दिलं नाही, पोटाशी कवटाळलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला, आणि त्याला एवढा मोठा संत केला, तो पुढे नामदेव महाराजचा गुरु झाला. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो, आणि हीच उदारता असते, ही उदारता असते. उपकार करणार तर कोणी उपकार कराल, पण अपकार करणाऱ्यावर उपकार करतो, ही उदारता असते. नाथ महाराजाला तो पठाण 108 वेळा अंगावर थुकला, घाण बोलला. नाथ महाराजांनी जावं, गंगा स्नान करून यावं, त्यांनी तोंडात थुका जमा करा, नाथ महाराज आले की पचकन थुकाव. 108 वेळा घडलं, पण तरी त्या पठाणाला मुक्ती दिली नाथ महाराजांनी. काय अर्थ आहे याचा? एकच अर्थ आहे की अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो तो मायबाप असतो, जन्मदाता मायबाप, किंवा संत, किंवा भगवंत असतो. आणि मग तुकोबारा म्हणतात की पांडुरंगाला शरण जा. याचं कारण एक तो आमचा मायबाप आहे, जन्मदाता मायबाप, अपकार करणारा उपकार करतो. सानेगुरूची गोष्ट आहे. एक प्रेयसी आपल्या प्रियकराला म्हणते की तुला जर माझ्यावर खरोखर प्रेम असेल, तुझं माझ्यावर खरोखर प्रेम असेल, तर तुला सिद्ध करावं लागेल. तो म्हटला सांग काय करायचं. ती पोरगी म्हणली जा तुझ्या आईचं काळीच कापून आण, आणि मला आणून दाखव, मग मी म्हणेल की नक्की तुझं माझ्यावर प्रेम आहे. ते म्हणतं आत्ता आणतो. ते कार्ट गेलं ना पळत, पोरगच ते पुरीत येडं झालेलं पळत गेलं. धरली मायन कापली ना, चक्क माय कापली, छाती फाडली, काळीच बाहेर काढलं, आणि हातात घेऊन पळतोय काळीच. पळताना वाटेत ठेस लागली, तो पडला, काळीजही पडलं हातातलं. त्या काळजातून आवाज आला, बाळ तुला काही लागलं का रे? त्या काळजातून आवाज आला, बाळ तुला काही लागलं का रे? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती, पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. बाळ तुला काही लागलं का रे? एवढा अपकार केला, माय कापली, तोडा चिरा दुग्ध धाराची येते. ही आई आहे, आई कापली, छाती फाडली, काळीच काढले, घेऊन पळतोय, ठेस लागली.
पोरगं पडलं हातातलं काळीच पडलं, पण काळाचातून आवाज येतो, बाळ तुला काही लागलं का रे, मला कापलेस कापू दे जाऊ दे, पण तुला काही लागलं का रे. मेल्यावरही बाळाचीच काळजी. एवढा मोठा अपकार केला आईला तरी आई बाळावर उपकारच करते, बाळ तुला काही लागलं का रे. आणि म्हणून मी बोललो की अपकार करणाऱ्यावर उपकार करतात. या तीनच जाती असतात, एक जन्मदाते मायबाप, दुसरा संत आणि तिसरा भगवंत. आणि म्हणून भगवंत उदार आहे. उदार तो असतो की जो अपकार करणाऱ्यावर उपकार करतो, तो उदार असतो. पांडुरंग उदार आहे. पांडुरंग उदार आहे. शरण जा उदारा पांडुरंगा. पांडुरंग उदार आहे का? पांडुरंग अपकार करणाऱ्यावर उपकार करतो. कंसाने अपकार केला, त्याच्यावर उपकार केला मोक्ष देऊन. रावणाने अपकार केला, त्याच्यावर उपकार केला मोक्ष देऊन. शिशुपालाने अपकार केला, त्याच्यावर उपकार केला मोक्ष देऊन. तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र, देता नमनसी पात्रा पात्र, कैवल्य असे पवित्र वैरी आई दिदले. अरे दुश्मनालाही मुक्ती देतो तो. तुमचं चुकलंय, आता पण लाख भानगडी केल्या, पापच केलेत. फक्त पांडुरंगाच्या दारात उभं राहून म्हणा, देवा माझं चुकलं, मला पश्चाताप झाला. खरा पश्चाताप करा आणि देवाला म्हणा, देवाला माफ कर. तो सडळताना माफ करतो. म्हणजे याला उदारता म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की तेवी भलतेनी भावे, मन मज आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. तुम्हाला पश्चाताप व्हावा तुमच्या वाईट वागण्याचा. पांडुरंगाच्या दारात उभा राहा, आपली थापडी करा, तोबा करा, देवा मला माफ कर म्हणा. देव म्हणतो आले तरी आगवे मागील वाव. तुला मागचं वाव माफ केलं, इथून पुढे नीट वाग. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुम्ही आतापर्यंतचे पापी आहेत, वाईट वागला असाल, नाना प्रकारची पापं झाली असतील हातून, तरी आमचा पांडुरंग उदार आहे, तो तुम्हाला माफ करेल. तुम्ही उठा उठा. आलिया संसारा उठा वेग करा. आलिया संसारा उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा. उठा, जागे व्हा. अज्ञानाच्या झोपेत घोरतायत, जागे व्हा. आत्मस्वरूपाच्या दिशेने पळण्याचा वेग करा. मुक्त व्हा, मुक्त व्हा. जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर व्हा. नराचं नारायण बना. तुकोबाराय उपदेश करतात की उठा, आलिया संसारा उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा. बाबानो, मनुष्य जन्मात आलायत, हा अनमोल आहे. स्वर्गातले देव टुकटुक माकूड आम्ही खाऊ पापूड, तू का हाल्याचा मेकूड. लहानपणी एक म्हणे आपल्याकडं, टुकटुक माकूड आम्ही खाऊ पापूड, तू का हाल्याचा मेकूड. पोरं चिडवायचे एकमेकाला. काही चॉकलेट फुटाणे बिस्किट घेऊन यायचे, एकटंच खायचं आणि पुढच्याने मागितलं की म्हणायचं टुकटुक माकूड आम्ही खाऊ पापूड, तू का हाल्याचा मेकूड. ही लहान लहान पोरं चिडवतात. तसं ते स्वर्गातले अमरदेवता टोकतायत आणि आम्ही त्यांना करायला पाहिजे टुकटुक माकूड आम्ही खाऊ पापूड, तू का हाल्याचा मेकूड. कुणाला म्हणायचं? स्वर्गातल्या इंद्राला. आपण म्हणायचं तू का हाल्याचा मेकूड. ते टोकतायत वरून. स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. देवा आम्ही चुकलो, काही काळापूर्वी आम्ही मृत्यूलोकात होतो, मनुष्य होतो, पण मनुष्यवनीमध्ये असताना आम्हाला तुझं आणि तुझ्या भक्तीचं महत्त्व कळलं नाही. आम्ही मनुष्य देव विषय भोगात खर्च केला, मजा हजा करण्यात खर्च केला, पुण्य कमवलं, पण त्या पुण्याने स्वर्गाला आलोत. आणि इथं आल्यावर कळालं स्वर्गात इथं नुसती मजा हजा आहे, इथं देव नाही, इथं जन्ममरणाचा फेरा संपत नाही, भगवंताची प्राप्ती नाही. आता आम्हाला पश्चाताप व्हायला की आम्ही मनुष्यवनीत असताना तुझी भक्ती केली नाही, तुझी प्राप्ती केली नाही, इथं स्वर्गात येऊन पडलो. देवा आता आम्हाला मनुष्याचा जन्म दे, आम्ही चुकलेत देवा, आता मनुष्यात जन्म घाल. ते टोकतायत, मनुष्यात जन्म मागतायत. मग आम्ही मनुष्य जन्मात आहोत याचं सोनं करा, भक्तीला लागा. तुकोबाराय उपदेश करतात, म्हणतात उठा उठा, आलिया संसारा उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा. आलिया संसारा उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा. बाबानो, मनुष्य देह अनमोल आहे. काही मिळेल पण मनुष्य देह लवकर मिळत नाही. आणि फक्त मनुष्य देहातूनच जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो. आणि म्हणून केवळ विषय भोगात मजा हजा करण्यात मनुष्य देह वाया घालू नका. तुम्ही अज्ञानाच्या झोपेत घोरतायत, जागे व्हा, उठा, आत्मस्वरूपाच्या प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करा, वेग करा. आयुष्य फार थोडं आहे, मरण अचानक ओढून नेईल, मरणाला मुहूर्त नसतं, कधी येईल ओढून नेईल. आणि म्हणून जागे व्हा, उठा, भगवंताला शरण जा, पांडुरंगाला. तो उदार आहे, तो तुम्हाला सगळं माफ करेल आणि मुक्ती देईल. आणि म्हणतो तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की आलिया संसारा उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा. बाबानो, तुम्ही धनात अडकून पडू नका, नुसत्या देहावरच प्रेम करू नका. मी किती गोरा आहे, मी किती चमकतोय, मी किती स्मार्ट आहे,
माझी ती अर्धांगिनी किती स्मार्ट आहे, मला अशी बायको मिळावी, मला तशी बायको मिळावी, मी इतका स्मार्ट असावा. बायका काय काय मेकअप करतात, काय काय केस कापतात, काय काय डिझाईन करतात केसाचं. आम्ही बी काय सोंग करतो, ठीक आहे, व्यायाम करणं ठीक आहे, पण शरीराचं मेकअप. हां, आम्ही फक्त देह पातळीवर जगतोय. हां, पैसा मिळवणं आणि या देहाचे चोचले पुरवणं, एवढंच एक आमचं ध्येय झालं आहे. पण तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात की देह काळाचे धन कुबेराचे. इथं मनुष्याचे काय आहे? देह काळाचे धन कुबेराचे. इथं मनुष्याचे काय आहे? अरे बाबा, ज्या देहाचे तू चोचले पुरवतोय, त्याला नाना प्रकारचे तळेमुळे पदार्थ खाऊ घालतोय, हा तुझा देह काळाचं खाद्य आहे. तुझे धन मिळवतो ते धन कुबेराचं आहे. देह काळाचे धन कुबेराचे. मग इथं मनुष्याचे काय आहे? माणसाचं एकच आहे, उघडेची यावे उघडेची जावे, उघडेची यावे उघडेची जावे. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे, उघडेची यावे उघडेची जावे. माणसाचं एकच आहे, काय उघडे यायचं उघडं जायचं. माणसाचं इथं काहीच नाही आहे. दरबारा लिहितात की देह तव असे पडले काळाचे तोंडी. काळाने तोंड फाडले. देह काळाचं खाद्य आहे. हां, देह जाणारं जाणारं, याशी काळोबा खाणारं खाणारं. या काळानं तोंड फाडले आणि या काळ्याच्या जबड्यात आम्ही पडलेलो आहेत. आणि मग नरबारा लिहितात की देह तव असे पडिले काळाचे तोंडी. हां, जे क्लेश तरुची वाडी, तापत्रय अग्नीची सगडी, मृत्यू काकाशी कुरोंडी सांडिली असे. नरबारा आहे. तुमचा आमचा देह म्हणजे मृत्यूरूपी कावळ्याला उतरून टाकलेला बळी आहे. जसं ग्रामीण भागात आपण पाहतो की भूताला निवड टाकतात, विशेष बाहेर जाऊन रात्रीच्या वेळेला, तसं तुमचा आमचा देह म्हणजे भूताला उतरून टाकलेला निवद आहे. उतरून टाकलेला निवद. मृत्यू काकाशी कुरोंडी सांडिली आहे. जे क्लेश तरुची वाडी, तापत्रय अग्नीची सगडी, मृत्यू काकाशी कुरोंडी सांडिली असे. मृत्यूरूपी कावळ्याला उतरून टाकलेला हा निवद आहे, बळी आहे तुमचा आमचा देह. देह काळाचं खाद्य आहे. देह तवासे पडिले काळाची तोंडी. काळ नळाच्या तोंडी लाविली लोणाची उंडी, माशी पाक पाकडी तर भेसरे. घडोघडी काळयाची वाटप आहे, अजून किती आहे अवकाश. काळवरून म्हणतो, हे बाबा लय मेकअप करायला, लय नटायला, लय कारमध्ये फिरायला, लय मोठ्या पदावर बसलास, दमधर म्हणले. तो वरून हिशोब लावतो, घडोघडी काळयाची वाटप आहे, अजून किती आहे अवकाश. घरी बायका पोरं तुमची कोणी वाट पाहत नाही. आला असते ये गेला सजा, पाहते असतील पण आला असते गेला सजा, जेव्हा असते तेव्हा ये. ते नियमित वाट पाहत नाही. पण एक माणूस मात्र नियमित तुमची वाट पाहतो. कोण? काळ. काळ तो काय म्हणतो? घडोघडी काळ याची वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. किती राहिले रे तुझे, अजून किती वर्ष राहिले रे, तो हिशोब ठेवत असतो. आणि ती वेळ आली की बरोबर वडून नेतो. हां, मिया निमेला सांता काळू ग्रासी तसे भूता. नानाबर आहे तो नेतो वडून, सोडत नाही. म्हणून आयुष्य मोजावया बैसला मापारी. आयुष्य मोजावया बैसला मापारी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि म्हणून हे काळाचं खाद्य आहे. काळानं उष्ण दिलं आहे आम्हाला वापरायला. गोष्ट लक्षात घ्या, हा देह आमचा नाही आहे. आईच्या पोटात कुणीतरी तयार केला आहे आणि आम्हाला बहार केला आहे. हां, आमचा देह आम्ही कधी म्हणावं, जर आम्ही स्वतः तयार केला तर. जे आम्ही स्वतः तयार केलं नाही ते आमचं कसं असेल. आईच्या पोटात कुणीतरी तयार केला आहे आमचा देह आणि तो आम्हाला बहाल केला आहे. म्हणून हा देह आमचा नाही आहे. हा देवाचा आहे किंवा काळाचा आहे. याच्यावर देवाची किंवा काळाची सत्ता आहे, आमची अजिबात नाही. हा काही वर्षाकरता आम्हाला उष्णा दिला आहे वापरायला. आणि या कालावधीमध्ये जेवढं आयुष्य लाभलं, या कालावधीमध्ये याचा नीट वापर करून, भगवत भक्ती करून आम्हाला देव बनायचं आहे. आणि हा देह पुन्हा यमाच्या हवाली करून आम्ही मोकळा व्हायचं. काय यमाचा आहे तो, काळाचा आहे, आमचा नाहीच आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. एखाद्यास तुम्ही गरीब शेतकरी, 2 एकर शेती आहे आणि तुमच्याकडे बैल नाही आहेत. मग तुम्ही शेजाऱ्याचे बैल आणले उसने. मग बैल जर आणले आणि 2 दिवस बांधूनच ठेवले, शेतीला पाळी नाही, पेरणी नाही, नुसते बांधून ठेवले आणि कडबा घातला. आणि 2 दिवसांनी तो बैलावाला मालकाला म्हणला, माझे बैल द्या, आता झालं असेल काम तुमचं. तुम्ही म्हणता काहीच काम नाही झालं अजून. ते म्हणजे दे माझे बैल, वडून नेल तो.
आज 2 दिवस तुला दिले, वापरले नाही, तू बांधून ठेवले, मी काय करू? तो शेजारी बैल वडून नेईल. 2 दिवस ते बैल तुम्ही वापरायचे होते, शेती कसायची होती, पीक आणायचं होतं. पण तुम्ही ते केलं नाही, पीक आणलं नाही, शेती कसली नाही, बैल बांधून ठेवले, नुसता कडबा घातला, बैलावाला मालकाला बैल वडून नेले. तसं हा देह, बैलरूपी देह तुम्हाला दिला आहे काळाने. याच्याकडून परमार्थाची शेती कसा? निष्काम कर्म करा, रामनाम घ्या आणि पांडुरंग बना, मुक्त व्हा. आणि तुम्ही या देहरूपी बैलाकडून जर परमार्थाची शेती कसली नाही, रामनाम घेतलं नाही, निष्काम कर्म केले नाही, तर बैलाचा खरा मालक, या शरीररूपी बैलाचा खरा मालक काळ यमराज एक दिवशी येईल आणि या बैलाला वडून नेईल. तुमची शेती पडक पडली, काय उपयोग झाला? शेजारीने बैल दिले 2 दिवस, पण बांधून ठेवले, काम नाही केलं, काय उपयोग झाला? आणून काळानं देवानं देह दिला, पण त्याचा वापर भक्तीत केला नाही, देवाची प्राप्ती केली नाही, नुसती मजाजा केली, या देहाचं काय चीज झालं? आणि मग चीज करून घ्या. आणि म्हणून करा तातडी परमार्थाची, शाने व्हा, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. देह काळाचं खाद्य, धन कुबेराचं आहे. इथं आमचं काहीच नाही आहे, इथं आमचं काहीच नाही. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडेची यावे, उघडेची जावे. तो राजा सिकंदर सगळं जग जिंकलं, धन कुबेराचे. राजा सिकंदर सगळं जग जिंकलं, सगळं जग जिंकलं, पण त्याला मरताना कॅन्सर झाला. शेवटी सगळ्या डॉक्टरकडं, वैद्याकडं, हाकिमाकडे गेला. सगळे म्हणले आता याची तुझी यातून सुटका नाही, तुला मारावं लागेल. म्हणले माझं धन, माझं राज्य काही कामी यायचं नाही. म्हणले अजिबात नाही. निराश झाला. म्हटलं आपली जीवनयात्रा चुकली. प्रधानाच्या नावानं चिठ्ठी लिहिली. म्हणले प्रधानजी, मी मेल्यानंतर माझी अंत्ययात्रा अशी काढा की ताटकीवर माझे दोन्ही हात असे उघडे, लोंबकळस सोडा, जगाला कळू द्या, विश्वविजेता, जगविजेता, चक्रवर्ती सम्राट सिकंदर उघड्या हाताने आला, उघड्या हाताने गेला, त्याच्यासोबत काहीच गेलं नाही. याला तुकोबाराय म्हणतात की धन मिळविले कोटी, संगे नये रे लंगोटी. धन मिळविले कोटी, संगे नये रे लंगोटी. शेवटी कमराचा करदोडाही कापून घेतात, कमराची लंगोटी जळून जाते. एक उर्दू शायर है म्हणतो, ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तू रुपयों के मोती, ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तू रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. हे माणसा, तू किती मिळव म्हणले, किती मिळव, पण एवढं लक्षात ठेव, मेल्यानंतर ज्या कफनरूपी वस्त्रात तुला गुंडाळायचे, तुला सोबत नेण्यासाठी त्या वस्त्राला खिसा नसतो, याची आठवण राहू दे. इंसान चाहे जितने भी जमा कर ले तू रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. याला तुकोबाराय म्हणतात की धन मिळविले कोटी, संगे नाही रे लंगोटी. कमराचा करडा कापून घेतात, कमराची लंगोटी जळून जाते. हे धन आमचं नाहीच आहे, या धनाचे आम्ही वॉचमन आहोत. काही दिवस राखण करण्यासाठी धन दिलं आहे आम्हाला, हे कुबेराचं आहे. काही दिवस या कुबेराने आम्हाला वापरायला दिले. जमिनीचा एक तुकडा आम्हाला दिला कुबेराने, हे घे, तुझ्या नावावर मी रजिस्ट्री करतो, खरेदी खत करतो, तुझ्या नावावर मी रजिस्ट्री करतो, खरेदी खत करतो. ते कुबेर म्हणतो, तुला 10 एकर जमीन दिली, तुला 15 एकर जमीन दिली, सांभाळ, कस, पोटभर, आणि मरताना माझ्या हवाली करून निघून जा. खरे धन देवाचं आहे, हे कुबेराचं. देवाने कुबेराने काही काळाकरता आम्हाला वापरायला दिलं आहे, आणि ज्याने वापरायला दिलं आहे ते परक्याचं असतं, वापरून झाले की परत करावं लागतं. मरताना हे धन आम्ही देवाला, कुबेराला परत करायचं आणि मोकळ्या हाताने निघून जायचं. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडेची यावे, उघडेची जावे. आमचं काही नाही, आम्ही वॉचमन आहोत. बाप मेला पोरगं वॉचमन म्हणून येतं, पोरगं मेलं नातू वॉचमन म्हणून येतो. वॉचमन बदलतात इथं, जायजात जाग्यावर राहते, का ती देवाची. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडेची यावे, उघडेची जावे. काय रावणाला जायजात कमी होती का? मुलंबाळ कमी होते का? अहो, खापराची, तांब्याची, पितळाची, काशाची तर जाऊ देव, सोन्याची 7 कोटी घरं, सप्तकोटी शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं. तुकोबाराय लिहितात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. एवढी संपदा, 7 कोटी सोन्याची घरं,
या जगात कोणाची संपत्ती मोजता येईल पण रावणाची मोजता येणार नाही. 7 कोटी सोन्याचे घर काय किंमत झाली, कसं मोजावं ते? एवढी संपदा पण सोबत फुटकी कवडी गेली नाही, सोबत फुटकी कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. यालाच महाराज म्हणतात धन मिळवले कोटी संगे नाही रे लोंगटी. का तर देह काळाचे धन कुबेराचे. हे तर मनुष्याचे काय आहे? माणसाचं एकच आहे, उघडेची यावे उघडेची जावे. सर्वत्र वैभव ईश्वराचे आणि मात्र नाही बा जीवाचे, उघडेची यावे उघडेची जावे. आमचं काहीच नाही हो. आम्ही पाहुणे तिथं मुसाफिर आहेत. 2 दिवसाचा पाहुणा चालवतो उताना कार्य नारायणा न बसी. आम्हाला इथं 2 दिवस पाहुणे म्हणून पाठवले देवाने. आम्ही पाहुण्यासारखं राहावं, बॅग भरून ठेवावी, बस आली गाडीत बसावं, देवाचं बोलवून आलं निघून यावं. इथं रमू नका. इथं निरंतर रमती यावी की. इथं रमतो तो मूर्ख असतो. तू मुसाफिर आहे, ज्ञानोबा मुसाफिर म्हणतात, तुकोबा आहे पाहुणा म्हणतात. मुसाफिर गावात आला किती दिवस राहतो? 8 दिवस. 8 दिवसांनी गाव सोडतो. आणि त्या गावात रमला तो मूर्ख आहे. मुसाफिरांनी रमू नये. एकदा एक साधू राजाकडे गेला आणि म्हणाला, राजा या जगातील प्रत्येक मनुष्य मुसाफिर आहे. राजा तू सुद्धा मुसाफिर आहे. राजाला राग आला. म्हणले मी आणि मुसाफिर कसं काय शक्य? म्हणले हो राजा मला सांग मुसाफिर कुठं राहतो? म्हणले चावडीत. तू कुठं राहतो राजा? राजवाड्यात. मुसाफिर किती दिवस राहतो? चावडीत. म्हणले 8 दिवस. तू किती दिवस राहशील इथं राजवाड्यात? म्हणले 100 वर्ष, 90 वर्ष, 80 वर्ष. मग झालं म्हणले. मुसाफिर 8 दिवसांनी सोडतो, तू 80 वर्षांनी सोडतो. ज्याला हे जग कधी ना कधी सोडावंच लागतं. राजा तो मुसाफिरच आहे. राजा तो मुसाफिर आहे. आणि प्रजा जे झाली ते वस्ती की राहिली का गुरु ये बसली रुकातळी. धनबाराय म्हणतात की जगातील प्रत्येक मनुष्य मुसाफिर आहे. तुकोबाराय म्हणतात जगातील प्रत्येक मनुष्य पाहुणा आहे. पाहुण्यानं मुसाफिरांना रमायचं नाही. पाहुण्यानं 2 दिवसात यजमानाचं घर सोडायचं, मुसाफिरांना 8 दिवसात गाव सोडायचं. आणि मुसाफिर त्या गावात रमला तो मूर्ख आहे. मग माणसा तूही मुसाफिर आहेस, तू का रमतो? रमलास या संसारात मूर्ख आहे. मग संसारात रमू नका. संसारातून काढता पाय घ्या आणि काय करा? आलिया संसारा उठा वेग करा. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. का तर इथं तुमचं काहीच नाही. देह काळाचे धन कुबेराचे. इथं मनुष्याचे काय आहे? काहीच नाही. सगळं देवाचे. आमचं काहीच नाही. आणि मग शानं व्हायचे. शेवटी अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबाराय बोलतात की देता देविता नेता नेविता. येथे याची सत्ता काय आहे? देता देविता नेता नेविता. येथे याची सत्ता काय आहे? तुकोबाराय म्हणतात की देणारा देव आणि नेणारा देव आहे. गृहीत धरा. ज्ञानोबा सिद्धांत म्हणतात की भाग्य तेथे विलासो, सुख तेथे उल्हासो, हे असो तेथ प्रकाशो जेत सूर्य. तुम्हाला भाग्यानं संपत्ती मिळते हा सिद्धांत आहे. ज्ञानोबा लिहितात भाग्य तेथ विलासो, भाग्य तेथ विलासो, सुख तेथे उल्हासो, हे असो तेथ प्रकाशो सूर्य जेत. जिथं सूर्य तिथं प्रकाश आहे, भाग्य तिथे विलास आहे अर्थात श्रीमंती आहे, आणि सुख तेथे उल्हास आहे. सूर्य तेथे प्रकाश, सुख तेथे उल्हास, आणि भाग्य तेथे विलास अर्थात श्रीमंती. श्रीमंती भाग्यानंच मिळते. भाग्य तेथे विलास. श्रीमंती भाग्यानंच मिळते. तुम्ही श्रीमंती मिळवण्याचं भाग्य घेऊन जन्माला येता. या भाग्यानं श्रीमंतही होता. म्हणजे श्रीमंती तुम्हाला देवानं दिली, भाग्यानं खोयनं पण देवानं दिली. म्हणून तुकोबाराय म्हणतात देता देवविता, भाग्य देत विलास. तुम्ही श्रीमंत होण्याचं भाग्य घेऊन आले. या भाग्याच्या बळावर श्रीमंती मिळाली, तुम्ही श्रीमंत झाले. देता देवविता. पण या श्रीमंतीला या जन्मात तुम्ही अधर्माची जोड दिली, अनितीची जोड दिली, तर हेच नशीब तुमच्या रुजतं आणि ही तुमची श्रीमंती निघून जाते आणि तुम्ही भिकायला लागता. याला तुकोबाराय म्हणतात नेता नेवविता. देता देविता, नेता नेविता. मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही श्रीमंत होण्याचं भाग्य घेऊन जन्माला आले. या भाग्याच्या बळावर तुम्हाला श्रीमंती लाभली आहे. तुम्ही श्रीमंत झालेत या जन्मात. देता देविता, देवाने श्रीमंती दिली. पण या श्रीमंतीला या जन्मात तुम्ही धर्माची संगती दिली, नीतीची संगती दिली, तर श्रीमंती बळावते, नशीब बळावतं आणि टिकते. पण या संपत्तीला अधर्माची अनितीची संगती दिली, वाईट वागले, पापाची संगती दिली, तर नशीब तुमच्या रुजतं आणि नशिबाला उतरती काढावं लागते आणि तुम्ही भिकायला लागता. तुमची संपत्ती निघून जाते. याला तुकोबाराय म्हणतात नेता नेविता. आणि याला ज्ञानोबाराय म्हणतात की अदृष्ट झाली आहे उदासू,
पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठीशी तांशू पालटे जैसा. पुनवेकडून आमाशाकडे जाणारा चंद्र जसा कलेकलेनं कमी होत जातो आणि आमाशाला संपतो, तसं या जन्मात तुम्ही श्रीमंत होण्याचं भाग्य घेऊन आले, श्रीमंतही झालात, पण या श्रीमंतीला अनितीची अधर्माची जोड दिली तर नशीब रुजतं आणि कलेकलेनं कमी होतं. जसा चंद्र पौर्णिमेकडून आमाशाला जाताना कलेकलेनं कमी झाला, आमाशाला संपला, तसं तुम्ही तुमच्या श्रीमंतीला अनितीची जोड दिली, अधर्माची जोड दिली तर नशीब रुजतं, नशिबाला उतरती कळा लागते, कलेकलेनं नशीब कमी होतं, संपून जातं, तुम्ही भिकायला लागता. याला ज्ञानोबा म्हणतात की अदृष्ट झाली अवदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. याला तुकोबाराय म्हणतात की नेता नेविता, देता देविता, नेता नेविता. येतं याची सत्ता काय आहे? तुम्हाला देवाने दिलं आणि देवानेच नेलं ना हो. श्रीमंत होण्याचं भाग्य घेऊन आले, श्रीमंती मिळाली म्हणजे देता देविता. पण तुम्ही या श्रीमंतीला अनितीची अधर्माची जोड दिली या जन्मात तर नशीब रुजतं, त्याला उतरती कळा लागते. आणि पुनवेकडून आमाशाकडे जाणार चंद्र जसा कलेकलेने संपतो, आमाशाला नाहीसा होतो, तसं नशीब तुमच्या रुजतं. श्रीमंतीला अधर्माची जोड दिली तर, तुम्ही वाईट वागले तर, आणि नशीब थोडं थोडं कमी कमी होत क्षीण होत संपून जातो, तुम्ही भिकायला लागता. नशीब रुसलं, तुम्ही भिकायला लागले, श्रीमंती निघून गेली. म्हणजे दिली देवानी नेली देवाने, देता देविता नेता नेविता. अदृश्य झाली अवदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. याला तुकोबाराय म्हणतात की देता देविता, नेता नेविता. येतं याची सत्ता काय आहे? आणि शेवटच्या चरणात महाराज बोलतात की निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. मनुष्य आपल्या धनाचा निमित्ताचा धनी आहे, निमित्ताचा आहे. इथं काहीच नाही माणसाचं. तसं संसारच खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाय येरजार हरी म्हणे, हे लटकं आहे, हे सगळं खोटं आहे. प्रलय आलं तिथं काहीच राहत नाही. नरवार लिहितात की प्रलय अवसरे हे त्रैलोकी संहारे, प्रलय अवसरे हे त्रैलोकी संहारे. तुमची जमीन जायदाद पैसातला सगळे तुमच्यापाशी, प्रलय आला काय राहते? सगळं पाणीच असतं इथं. संसारच खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, इथं काहीच नाही तुमचं. आणि म्हणजे का गाण्यामध्ये एका शायरनी म्हटले, जिंदगी किराये का घर है, जिंदगी किराये का घर है, एक ना एक दिन छोडना पडेगा. हे किरायचं घर आहे, तात्पुरतं दिले वापरायला, हे सोडावंच लागेल आम्हाला. आम्ही इथले मुसाफिर आहोत, आम्ही इथले पाहुणे आहोत, आम्ही इथले वॉचमन आहोत. वॉचमन की करायची, काही दिवस निघून जायचं. बाप मेला पोरग वॉचमन म्हणून येतं, पोरग मेला नातू वॉचमन म्हणून येतं. वॉचमन बदलतात, संपत्ती जाग्यावर राहते का ती देवाची. आणि मग देवाने वापरायला दिली, ती काही दिवस वापरा, वापरून झालं देवाची हवाली करा, मराने निघून जा. इथं तुमचं काहीच नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. तुम्ही आम्ही आमच्या संपत्तीचे निमित्ताचे धनी आहोत, ती आमची नाहीची, ती देवाची. दाटोमोठी आम्हाला वापरायला दिली, निमित्ताचे धनी आहोत. काही दिवस वापरायची, देवाची हवाली करायची, वापरून झालं निघून जायचं. मुद्दा लक्षात येते? काही दिवस आम्हाला वापरायला दिली, आमची नाही आहे, काही दिवस वापरायला दिली उसने, ती वापरायची, वापरून झाली देवाला परत करायची, मरायचं, निघून जायचं. आम्ही निमित्ताचे धनी आहेत, इथली जायजात संपत्ती आमची नाहीच आहे. म्हणून माझं म्हणू नका, आम्ही निमित्ताचे धनी आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात की निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. आणि म्हणून संसारात आलाय तर तुकोबाराय म्हणतात उठा, जागे व्हा, पांडुरंगाला शरण जा, त्याची भक्ती करा, नामस्मरण घ्या. तो उदार आहे, तो तुम्हाला मुक्त करेल, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढेल, तुम्हाला नराचा नारायण बनवेल, तुमचं जीवन धन्य होईल. हनुमान महाराज लिहितात की आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिहिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंग करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.